भाजपनं काँग्रेस मुक्त भारताच्या वल्गना केल्या असं भास्कर जाधवांनी म्हटलं। राम मंदिरामध्ये भाजपनं खोटा राम आणला असं म्हणत भास्कर जाधवांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलेला आहे। आज मोदी तडीपार झालेत असं भास्कर जाधवांचं म्हणणं आहे। मोदींना नितीश कुमार, चंद्राबाबूंसारखे समोर गुडघे टेकावे लागले असं भास्कर जाधवांनी म्हटलं। आपल्याला असं वाटतंय की अजितदादा पवारांमुळे अपयश मिळाले असे त्यांच्या मुखपत्रामध्ये आहे। पण मला असं वाटतं की ह्याच्या पाठीमागे कूटनीती आहे। याच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीसना कव्हर करणं आणि अजितदादांच्यावर खापर फोडणं आणि आपण नामानिराळा राहून आपला भाजपा कसा एकमेव फक्त महाराष्ट्रामध्ये एकटाच कशी सत्ता घेऊ शकतो, पर्याय ना अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना बाजूला करणं। म्हणजे मला असं वाटतं की ह्या आरएसएसच्या या मुखपत्रामध्ये हे आलेली बातमी याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसची बाजू घेणं, पण ती डायरेक्ट बाजू घेतली जात नाही आणि अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेना बाजूला करणं याची ही खेळी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।